नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा झाले आहे। त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे। असे असतानाच आता या संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे। काय महत्त्वाची अपडेट? कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। मित्रांनो, सर्व सरकारी योजनांचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तारीख सांगितली आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहे, त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहे। त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे। आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर मंजूर झाले आहे, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहे। आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे हे जाणून घेऊयात। दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहे, त्याचा निधी 31 ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून अर्ज केले आहेत, त्याच महिलांना पैसे मिळणार आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे। जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ते पाठवली जाणार आहेत। ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती। त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे। या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहे। या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे। दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे। 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। हे होते लाडकी बहीण योजनेचे महत्त्वपूर्ण अपडेट। मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।